नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अर्थसूत्र या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। स्लाइड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या चर्चेचा नेमका हेतू काय। तर आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा ज्या आहेत त्या सेवेमध्ये ज्या काही पदांसाठी भरती केली जाते त्यांच्यासाठी जी परीक्षा घेतली जाते ती म्हणजे संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोघही परीक्षांचा अभ्यासक्रम काय आहे तो समजून घेणे हा आजच्या सेशनचा हेतू किंवा उद्दिष्ट आहे असं मला म्हणता येतं। ओके, चला सुरुवात करूया। महत्त्वाची एक गोष्ट की आपण जे काही गोष्ट या ठिकाणी चर्चा करणार आहोत किंवा जे काही तुम्ही इथे बघतायत की जे काही कटआउट्स आपण या ठिकाणी पेस्ट केलेले आहेत ते डायरेक्ट आयोगाने जे काही परिपत्रकं काढलेली आहेत वेळोवेळी त्यावरूनच घेतलेले, त्यामध्ये काही मॉडिफिकेशन आपण करून या ठिकाणी चर्चा करणार नाहीये। सुरुवात करूया। महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा। तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील किंवा इतर जे एक्झाम स्कीमबद्दल आपण बोललेलो आहे की नेमकं गट ब या सेवेमध्ये जर कोणते या संवर्गामध्ये तुम्हाला जे काही पदं येतात 4 पदं त्या पदांसाठी जर पात्र व्हायचं असेल, शैक्षणिक अर्हता काय असेल किंवा कशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन केलं जातं या संबंधीचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण टाकलेला आहे, बरोबर। या व्हिडिओमध्ये फक्त आपण त्या परीक्षा ज्या आहेत ज्या स्टेजेसमध्ये तुमचं सिलेक्शन केलं जातं त्यामध्ये जी परीक्षा असणार आहे त्या परीक्षेचा अभ्यासक्रम चर्चा करणं हा फक्त एकमेव हेतू या ठिकाणी असणार आहे। ओके, सो गट ब सेवासाठी जी पूर्व परीक्षा घेतली जाते म्हणजे 4 पदं आहेत, STI, ASO, PSI आणि सब रजिस्ट्रार। ओके, या 4 पदांसाठी ब गट सेवेतून परीक्षा घेतली जाते। त्यामध्ये प्रामुख्याने 2 टप्प्यांमध्ये परीक्षा घेतली जाते, एक म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा। फक्त या ठिकाणी जसं सांगितलेलं आहे की केवळ जी PSI ची परीक्षा आहे पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता वेगळ्या शारीरिक चाचणीची एक टेस्ट घेतली जाते आणि मुलाखती देखील घेतली जाते, म्हणजे बाकीच्या 3 परीक्षांना मुलाखत नाहीये आणि शारीरिक चाचणी देखील नाहीये। फक्त PSI या पदासाठी तुम्हाला अधिकच्या काही स्टेजेस त्या ठिकाणी पार करावे लागतात। ओके, सो या ठिकाणी समजून घ्या की जी संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे ज्याला आपण प्रिलिम्स एक्झाम असं देखील म्हणतो, पहिला टप्पा तो असणार आहे 100 गुणांचा, बरोबर। त्यानंतर संयुक्त मुख्य परीक्षा प्रिलिम्स पास झाल्यानंतर कट ऑफ मध्ये तुमचं नाव म्हणजे मेरिट लागल्यानंतर तुमचं नाव जर आलं असेल तर तुम्ही पुढच्या स्टेजसाठी पात्र होतात। ती जी परीक्षा असणार आहे त्याला आपण मुख्य परीक्षा म्हणतो किंवा मेन्स एक्झाम असं म्हणतो। ती असणार आहे 400 गुणांची। 2 पेपर असणार आहेत, पहिला पेपर 200 गुणांचा, दुसरा 200 गुणांचा, लक्षात घ्या। आणि फायनल मेरिट ज्यावेळेस बनवलं जातं त्यामध्ये सब रजिस्ट्रार असेल, STI असेल, ASO असेल या तिघही पदांसाठी मुख्य परीक्षेत जे गुण मिळालेले आहेत ते गुण ग्राह्य धरले जातात आपापल्या कॅटेगरीनुसार मेरिट लावण्यासाठी, बरोबर। फक्त काय तर पोलीस उपनिरीक्षकासाठी ही शारीरिक चाचणी जी आहे 100 गुणांची ती अधिकची घेतली जाते। जी पात्रता त्यांनी दिलेली त्यानुसार किंवा जे निकष त्यांनी दिलेले आहेत शारीरिक चाचणीसाठी त्यानुसार ती परीक्षा घेतली जाते आणि कमीत कमी 60 गुण म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी आवश्यक असतात। शारीरिक चाचणीचे मार्क्स हे मेन मेरिट लिस्टमध्ये पकडत नाही, ती फक्त मुलाखतीला जे काही विद्यार्थी त्यांनी फिजिकल टेस्टसाठी बोलवलेले आहेत त्यांच्यातून त्यांना चाळणी करायची आणि पुढे मुलाखतीसाठी काही मुलं बोलवायची आहेत, मग ते परत पाठवण्यासाठी आपण 60 गुणांचा मिनिमम क्वालिफिकेशन त्या ठिकाणी लावलेलं आहे। आणि त्यानंतर जे काही ज्या मुलांना 60 पेक्षा जास्त मार्क पडतील ते PSIच्या मुलाखतीसाठी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट होतात आणि पुन्हा मग इंटरव्ह्यू आणि PSIची मेन्स एक्झाम म्हणजे ही जी मेन्स एक्झाम आहे दोघांचे गुण मिळून PSIचं मेरिट लिस्ट लागतं। आपण ते समजून घेतलेलं आहे दुसऱ्या सेशनमध्ये। या ठिकाणी आपण आता अभ्यासक्रमाबद्दल बोलूया। जी पूर्व परीक्षा मी तुम्हाला सांगितली तर पूर्व परीक्षेमध्ये गट ब सेवेमध्ये एकच पेपर होतो, बरोबर। त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी हा विषय त्यांनी सांगितलेला आहे। हेडलाईन बघा, सामान्य क्षमता चाचणी म्हणजे आपल्यामध्ये जे काही साधारणतः पदवीधारकाला जे काही ज्ञान असायला हवं, ज्या क्षमता पदवीधारकाच्या विकसित व्हायला हव्या एज्युकेशन अप्रोचनुसार ते कन्सिडर करून आपली एलिजिबिलिटी त्या ठिकाणी चेक केली जाते, बरोबर। सो प्रिलिम्स या परीक्षेमध्ये म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 100 प्रश्न विचारले जातात। एकूण गुण 100
म्हणजे एका प्रश्नाला 1 गुण या अनुसार पदवी दर्जाचे प्रश्न असतात. मग ज्या वेळेस आपण म्हणतो की सर पदवी दर्जाचे प्रश्न म्हणजे काय हे समजून घेणं अपेक्षित आहे. बरोबर. शैक्षणिक दृष्ट्या ज्यावेळेस आपण पहिलीला ॲडमिशन घेतो 5वी 10वी 12वी 15वी आपण पदवी ज्याला म्हणतो, तर लक्षात घ्या शैक्षणिक प्रोसेसमध्ये पहिलीपासून तर 15वी पर्यंत काही ठराविक स्किल्स विद्यार्थ्याचे डेव्हलप होणं अपेक्षित असतं. ओके. मग ते स्किल्स विचारात घेतल्यानंतर म्हणजेच काय, एक दोन उदाहरण देतो की क्रिटिकल थिंकिंग, एखाद्या गोष्टीबद्दल चिकित्सक विचार करण्याची कला, ही विचाराची एक स्टेज आहे. मग ते त्या विद्यार्थ्याकडे असणं अपेक्षित आहे. किंवा वेगवेगळ्या संकल्पना असतील त्यांच्यातला सहसंबंध रिलेशन त्याला लावता यायला पाहिजे. किंवा एखादी गोष्ट ॲनालिसिस करणं, ज्याचं विश्लेषण करणं त्याला जमायला पाहिजे. मग असे काही विचार लक्षात घेतल्यानंतर की हो बाबा पदवीधारक विद्यार्थ्यांची हे या क्षमता डेव्हलप झालेल्या असतात, म्हणून ते चेक करण्यासाठी जे काही विषय दिलेले आहेत पूर्व परीक्षेमध्ये सिलेबसमध्ये, त्यावर जे प्रश्न क्रिएट केले जातील आयोगाकडून किंवा त्या विषयातले एक्सपर्ट ते प्रश्न बनवतील, तर त्यांना ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते की या प्रकारच्या क्वालिटीज त्या प्रश्नातून चेक व्हायला पाहिजे. सो दर्जा काय असणार आहे प्रश्नांचा, तो आहे पदवी दर्जा. त्यानंतर दोनही भाषेमध्ये प्रश्न उपलब्ध असतील, म्हणजे मराठी आणि इंग्रजी एकाच ठिकाणी, असं नाही की वेगळ्या पेजवर, एकाच ठिकाणी मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेमध्ये त्या ठिकाणी प्रश्न उपलब्ध असतील. त्यानंतर 1 तास म्हणजे 60 मिनिटं आपल्याला मिळणार आहेत. 100 प्रश्नांसाठी 60 मिनिटं म्हणजे जवळपास 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी तुम्हाला एका प्रश्नाला मिळतोय. ओके. मग ज्यावेळेस आपण म्हणतो की पदवी परीक्षाचा दर्जा त्या ठिकाणी असणार आहे, तर असं अपेक्षित आहे की त्या 60 मिनिटामध्ये वेळेपेक्षा अधिकची प्रश्न, तुमचं स्किल, तुमची क्षमता, तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने प्रश्नांचं उत्तर देऊ शकतात हे जोखण्यासाठी 60 मिनिटं दिलेली आहेत. परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे प्रश्नपत्रिकेचं, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजेच काय, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त 1-2 ओळी सांगतो की ऑब्जेक्टिव्ह MCQ ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये ठेवत असतो त्यावेळेस आपल्याला विद्यार्थ्याचं ज्ञान, त्यानंतर तो इतर गोष्टीसोबत ते ज्ञान कसं अप्लाय करतो, कोरिलेट करतो, हे चेक करण्यासाठी असेसमेंट पद्धतीमध्ये आपण MCQ टेस्ट ठेवत असतो. ती सोपी पडते किंवा त्याची उत्तरं देणं सोपं असतात म्हणून नाही. ओके. किंवा गट ब सेवेचे प्रश्न जे MCQ असतात, समजा UPSC आणि आपण जर MPSC म्हटलं, मग असं म्हटलं जाईल की सर ते सोपे असतात म्हणून मी त्या परीक्षेला बसतो, असं नाही विद्यार्थी मित्र. लक्षात घ्या, त्या ठिकाणी त्या परीक्षेची गरज ही तुमचं ज्ञान तुम्ही कशा पद्धतीने विश्लेषण करतात एक तात्पुरत्या स्वरूपामध्ये, त्यानंतर त्याला कसं रिलेट करतात हे चेक करण्यासाठी त्या परीक्षेचं जे स्वरूप आहे ते MCQ टाईपचं असणार आहे. कारण 4 पर्याय आणि 1 प्रश्न हे तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. त्यानंतर प्रिलिम्स या परीक्षेमध्ये आपण जर बघितलं की नकारात्मक गुणदान म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आयोगाने लागू केलेली आहे. म्हणजेच काय, तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% गुण किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा किंवा कमी करण्यात येतील. म्हणजे काय, मी जर एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर त्या प्रश्नाला जे गुण आहेत 1 गुण, त्या एका गुणाच्या 25% म्हणजे काय, 0.25 मार्क्स. ओके. 50% म्हणजे 0.50 मार्क्स, 25% म्हणजे 0.25 मार्क्स. तर 0.25 मार्क्स ज्यावेळेस माझं एकूण गुण शेवटी केलं जाईल की मी किती उत्तर बरोबर दिलेली आहे. उदाहरणार्थ मी जर समजा 60 मार्क मला मिळाले, तर 60 मधून जर माझा एक प्रश्न चुकला असेल तर ते 59.75 हे माझं फायनल मार्क्स त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. का म्हणतोय मी, कारण त्या ठिकाणी एक प्रश्न मी चुकीचा दिला होता, तर त्याचं 25% मार्क्स, दिलेल्या गुणांच्या 25% एका प्रश्नाच्या त्या ठिकाणी आपण मायनस करणार आहोत, असं आयोग म्हणतं. त्यानंतर एका प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे जर तुम्ही दिलीत किंवा उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, तर अशा प्रश्नाचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्यासाठी देखील 25% त्या गुणाच्या 25% मार्क्स वजा करण्यात येतील. लक्षात घ्या, म्हणजे
ते जो गोल दिलाय तो व्यवस्थित जर चिन्हांकित केला नसेल तरी देखील ते उत्तर चुकीचं मानलं जाईल, किंवा एकापेक्षा अधिकचे पर्याय, म्हणजे काही विद्यार्थ्यांकडनं असं होतं की पर्याय ए त्यांना योग्य वाटतो माहीत नसल्यामुळे समजा, आणि बी देखील नंतर शेवटच्या क्षणाला योग्य वाटतो, त्यामुळे हा पर्याय देखील ते टिक करतात आणि हा तो ऑलरेडी केलाच होता. मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा तो प्रश्नाचं उत्तर चुकीचं ठरतं, किंवा चिन्ह जरी व्यवस्थित तुम्ही त्या ठिकाणी फिल केलं नसेल ते देखील त्या ठिकाणी चुकीचं ठरतं. आणि ज्या पद्धतीने सांगितले की 25% मार्क्स त्या गुणांच्या, एका गुणाच्या 25% मार्क्स त्या ठिकाणी वजा करण्यात येतात. त्यानंतर या कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात झाली, म्हणजे पॉईंट्समध्ये, आता काय होतंय निगेटिव्ह सिस्टीममुळे एक प्रश्न चुकला म्हणजे माझे 0.25 मार्क्स कमी होतात. मग येथे सांगितल्याप्रमाणे की 59.75 59.75 असे गुण त्या ठिकाणी मिळालेत. मग ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट तयार केलं जातं पूर्व परीक्षेचं, त्यावेळेस ते गुण तसेच ठेवले जातात, त्याला राऊंड ऑफ केलं जात नाही, नाहीतर गोंधळ होईल. ओके. त्यानंतर एखादा प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिलं नाही, उदाहरणार्थ 100 प्रश्न आहेत, मी फक्त 80 प्रश्न अटेम्प्ट करू शकलो, किती प्रश्न राहिलेत 20 प्रश्न मी अटेम्प्टच केले नाही किंवा त्याला टिक केलं नाही, चिन्हांकित केलं नाही, तर ते 20 प्रश्न माझे चुकीचे धरले जातील का? नाही, त्याला 0 म्हणजे तुम्ही अनुत्तरित म्हणून त्याला कन्सिडर केलं जाईल. त्यासाठी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. जे प्रश्न तुम्ही सोडवणार आहात त्यात जर काही चूक झाली तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम त्या ठिकाणी अप्लाय होते, असं आयोग आपल्याला सांगतोय. त्यानंतर लक्षात घ्या, आता पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आपण चर्चा करणार आहोत. कोणत्या परीक्षेचा? संयुक्त पूर्व परीक्षा. ओके. बघा, क्रमांकानुसार विषय दिलेले आहेत. विषयाचं नाव म्हणजे एकूण जी परीक्षा घेतली जाणार आहे त्या परीक्षेचं हेड टायटल जे आहे ते काय आहे? सामान्य क्षमता चाचणी. लक्षात घ्या, पदवी दर्जावर आधारित या विषयातले सर्वच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. पण त्यातला पहिला महत्त्वाचा विषय म्हणजे इतिहास. आता साधारणतः सर्वच प्रश्नांना आता प्रश्न कशा स्वरूपामध्ये आणि किती प्रमाणामध्ये विचारले गेले यासाठी आपण वेगळं सेशन डिस्कस करणार आहोत की ट्रेंड नेमकं काय, की कोणत्या विषयाला किती वेटेज दिले गेले. पण या ठिकाणी फक्त लक्षात घ्या की साधारणतः सर्वच विषयांना सारखं वेटेज आपण या ठिकाणी मानूया. आणि इतिहास हा जो विषय आहे त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः लक्षात घ्या महाराष्ट्राचा इतिहास, हे आपल्याला नॅरो डाऊन करायचे. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस अभ्यासक्रम आपण चर्चा करतोय त्यावेळेस आयोगाने काय म्हटलेलं आहे, दॅट इज आपली गीता, ती आपली भागवत गीता आहे, तो आपला बायबल आहे, त्याच्या बाहेर जाण्याची गरज नाहीये. जरी इतिहास म्हटल्यानंतर खूप मोठा खूप सारे इव्हेंट्स, एकमेकांना जोडलेल्या गोष्टी त्या ठिकाणी येत असतील तरी देखील आपल्याला मोहात जायचं नाहीये. तो मोह टाळून आयोग आणि प्रश्नपत्रिका हे दोनच गोष्टी आपल्याला डोळ्यासमोर ठेवायच्या आहे. त्यामुळे आयोग काय म्हणतोय की इतिहास हा जो विषय आहे पूर्व परीक्षेसाठी त्यामध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे? भारताचा आधुनिक इतिहास. आधुनिक म्हणजे काय? स्वातंत्र्य लढा, त्याच्यानंतरच्या थोड्याफार गोष्टी, म्हणजे इंग्रज आल्यापासून थोडं पुढे. मग त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राचा इतिहास आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की समाज सुधारक हा अत्यंत महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे बंगाल राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा या मोठ्या प्रमाणात आपल्याला या काळामध्ये झालेल्या दिसतात, तर त्या देखील त्या ठिकाणी अपेक्षित आहे. सो इतिहास हा जो विषय हा पहिला आहे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, ज्यामध्ये आधुनिक इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास अपेक्षित आहे. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे भूगोल, जिओग्राफी आपण ज्याला म्हणतो. मग यामध्ये काय अभ्यास करणं अपेक्षित आहे? आयोग म्हणतं की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, म्हणजेच काय, बाकीचे पॉइंट दिलेले तुम्हाला स्टॅटिक, पण त्यामध्ये पण तुम्ही कशावर जोर द्यायला पाहिजे? महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करून त्याच्यासोबत पृथ्वी, जगातील विभाग, भौगोलिकदृष्ट्या हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. म्हणजे लक्षात घ्या, भूगोलमध्ये जे काही विषय येतात त्या सर्वच विषयाचं कुठेतरी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तुम्हाला अभ्यास करायचा आहे.
ओके, म्हणजे पृथ्वी हे तर काही महाराष्ट्रापुरती मर्यादित होत नाही, त्यामुळे ही ग्लोबल कन्सेप्ट आहे. त्यानंतर जगातील विभाग, भौगोलिक विभाग बघायचे. हवामान फक्त महाराष्ट्राचं बघून चालणार नाही, भारताचं, त्यानंतर आजूबाजूचे देश आणि पुन्हा जग थोड्याफार प्रमाणात तुम्हाला ते माहिती असायला पाहिजे. त्यानंतर काही बेसिक फाउंडेशनल कन्सेप्ट आहे भूगोलमधल्या. जमिनीचे प्रकार महाराष्ट्र आणि थोडंफार आजूबाजूचं भारताचं स्वरूपात माहीत असेल तर त्याचा फायदा होतो. पाऊस कसा पडतो, कोणकोणती पिके महाराष्ट्रात घेतली जातात आणि प्रमुख पिके भारतातील, शहरे कोणती महत्त्वाची आहे, त्यांची आयडेंटिटी काय आहे महाराष्ट्रातील, त्यानंतर नद्या, त्यांचा उगम, त्या कुठे जात आहेत, त्याचा परिणाम काय होतोय, आजूबाजूचे जे शहरं त्या नद्याच्या काठावर बसलेले त्याचा फायदा त्यांना काय होतोय, उद्योगधंदे, कोणकोणत्या शहरांमध्ये उद्योगधंदे कोणत्या प्रकारचे वसलेले आहेत, त्याचा त्या शहरावर काय परिणाम झालेला आहे. असे ऑलमोस्ट साधारणतः असं म्हणता येईल की एखाद्या पदवीधारकाला माहीत असणारे विषय, फक्त थोडा अभ्यास करून त्याला करावा लागतो, तो विषय म्हणजे भूगोल. ओके, सो भूगोल हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आपल्याला प्रिलिम्स परीक्षेमध्ये म्हणावा लागतो. तिसरा म्हणजे अर्थशास्त्र आपला विषय. अर्थव्यवस्था, काय शब्द दिलेला आहे, अर्थव्यवस्था. अर्थशास्त्र नाही म्हटलेलं आहे, अर्थव्यवस्था म्हटलंय. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आयोगाला अपेक्षित आहे. मग त्यामध्ये आयोग असं म्हणतं की तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न माहिती पाहिजे भारताचं, त्याचे बेसिक. आता ज्यावेळेस मी असं म्हणतो की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न माहिती पाहिजे, यासाठी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे तर माहिती पाहिजे. सो बेसिक कन्सेप्ट प्लस करंट हा त्याचा फॉर्म्युला असणार आहे. त्यानंतर भारतातील शेती, महाराष्ट्रातील शेती, उद्योग, परकीय व्यापार, भारत इतर देशांसोबत व्यापार करतो, त्याचं काही फाउंडेशनल कन्सेप्ट असतील किंवा करंट ट्रेंड असेल ते तुम्हाला माहिती पाहिजे. बँकिंग, भारतामध्ये जी बँकिंग सिस्टीम आहे, RBI, त्यानंतर NBMCs, नाबार्ड, ही जी सिस्टीम आहे पूर्ण, ही सिस्टीम तुम्हाला माहिती पाहिजे, त्यांचे कार्य माहिती पाहिजे. हे आपण वेगळं लेक्चर यासाठी घेणार आहोत. अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र हा जो विषय, त्यासाठी मी स्वतंत्र डिटेलमध्ये नेमकं काय काय टॉपिक आहेत याचं वेगळं लेक्चर घेणार आहे. लोकसंख्या, त्या संबंधीच्या कन्सेप्ट, दारिद्र्य व बेरोजगारी, पॉवर्टी अँड अनएम्प्लॉयमेंट आपण ज्याला म्हणतो, आतापर्यंत कशी मोजली गेली, ट्रेंड काय आहे नेमकं, फाउंडेशनल कन्सेप्ट काय काय आहेत तर तो तुम्हाला माहिती पाहिजे. मनी, मुद्रा, पैसा अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आणि राजकोषीय नीती. ओके, म्हणजेच काय, RBI जी नीती राबवतं ती नीती आणि सरकार जी नीती राबवतं त्या दोन्ही नीती, पॉलिसी तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसी. तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये असे जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 सब टॉपिक्स तुम्हाला अभ्यास करावे लागतात. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे गव्हर्नमेंट इकॉनॉमिक सिस्टीम कशी चालते हेच, कारण तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्हाला त्या सिस्टीममध्ये जायचं आहे. सो यू शुड नो दॅट सिस्टीम. मग त्यासाठी बजेट, ओके, आर्थिक जो बजेट मांडला जातो दरवर्षी, अर्थसंकल्प तो तुम्हाला माहिती पाहिजे, त्यातल्या टेक्निकल कन्सेप्ट माहिती पाहिजे, प्रोव्हिजन्स माहिती पाहिजे, ते कसं मांडला जातो, सध्याचे जे काही अर्थसंकल्प झाले असतील त्यातल्या काही प्रोव्हिजन्स माहिती पाहिजे. ऑडिट आणि लेखापरीक्षण म्हणजेच काय, ते ज्या पद्धतीने ऑडिट केलं जातं, जी संस्था त्यासाठी असेल तर ती प्रोसिजर देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे. ओके, सो अर्थव्यवस्था अत्यंत महत्त्वाचा विषय, सर्वच परीक्षांना लागू असणारा, म्हणजे हे तीनही विषय आपल्याला गट ब, गट क आणि राज्यसेवा जी आहे त्या सर्वच परीक्षेमध्ये हे तिन्ही विषय आपल्याला महत्त्वाचा भूमिका निभावताना दिसतात. त्यानंतर चालू घडामोडी बघा. मग चालू घडामोडी म्हणजेच काय की दैनंदिन जीवनामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये ज्या महत्त्वाच्या, म्हणजेच काय, भारताच्या इकॉनॉमिक, पॉलिटिकल आणि सोशिओ ॲस्पेक्ट्सवर परिणाम करणाऱ्या ज्या काही बातम्या असतील त्या सर्व बातम्या त्या ठिकाणी तुम्ही वाचणं अपेक्षित आहे, आणि विशेषतः महाराष्ट्रासह. ओके, सो न्यूजपेपर हा त्याचा मेन सोर्स होतो, किंवा मंथली मॅगझिन, ॲन्युअल मॅगझिन हे होऊ शकतात. त्यानंतर राज्यशास्त्र, लक्षात घ्या. आता या ठिकाणी राज्यशास्त्राचा सिलेबस दिलेला नाहीये, परंतु काय अपेक्षित आहे आयोगाला की कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना जी आहे ती राज्यघटनामध्ये अत्यंत जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत एखाद्या देशाला चालवण्यासाठी ते सर्वच, म्हणजे राज्यघटना हा याचा सिलेबस आहे ब्रीफमध्ये. ओके, सो तो या ठिकाणी आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे, राज्यघटना. त्यासाठी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्यानंतर बेसिक सायन्स या ठिकाणी विचारलेलं आहे,
सो त्यामध्ये भौतिकशास्त्र, फिजिक्स, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. आता यांचा सिलेबस डिटेलमध्ये नाही दिलाय. मग सर काय, तर आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका हा आपला सिलेबस आहे या विषयांसाठी. राज्यशास्त्रासाठी देखील तो होऊ शकतो आणि सामान्य विज्ञानासाठी देखील होऊ शकतो. म्हणजे काय, तर या विषयातल्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या आणि करंटमध्ये त्यावर काही रिसर्च चालू असेल, अचानक काही नवीन शोध लागले असतील किंवा न्यूजपेपरमध्ये मीडियामध्ये त्या गोष्टी जर येत असतील या विषयासंबंधी, तर त्यावर अभ्यास करणं या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे. त्यानंतर 7वा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अंकगणित. मग त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी म्हणजे या सर्व जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहे यांचा समावेश असलेले उदाहरणं त्या ठिकाणी आयोग विचारणार आहे. बरोबर. मग त्याची प्रॅक्टिस तुमची असणं अपेक्षित आहे. मग याचे जे परम्युटेशन कॉम्बिनेशन होतात की वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण जसे तयार होऊ शकतात ते त्या ठिकाणी आयोग विचारेल असं अपेक्षा आहे. त्यानंतर 8वा जो विषय आहे तो म्हणजे बुद्धिमापन चाचणी. मग बुद्धीचं मापन करणारी चाचणी आहे की जो अधिकारी त्यांना निवडायचा आहे तो अधिकारी त्याची बुद्धी प्रेशरमध्ये किंवा कमी वेळेमध्ये कशी वापरतो यासाठी हा पेपर ठेवलेला आहे. तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न आहे. अचूक आणि लवकर दोन गोष्टी आहेत. सो प्रॅक्टिस या ठिकाणी अपेक्षित आहे. ते काय करतायत की एखादे असे थोडे सोपे असणारे पण कॉम्प्लेक्स वाटणारे प्रश्न आपल्याला दिले जाणार आहेत या ठिकाणी बुद्धिमापन चाचणीमध्ये आणि ते सोडवायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि त्यातून आपल्याला हे जवळपास 8 विषय आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे जे पूर्व परीक्षेचा सिलेबस क्रिएट करतात. म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा असं ज्यावेळेस मी म्हणतो याचा अर्थ हे 8 विषय मला अभ्यास करावे लागतात. याचा अर्थ हे 8 विषयांवर आधारित 100 प्रश्न 100 गुणांसाठी एका तासामध्ये मला सोडवायचे. म्हणजे 8ही विषयांवर प्रश्न कशा स्वरूपाचे असणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह MCQ, एक प्रश्न 4 पर्याय या स्वरूपाचे असणार आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे एक प्रश्न चुकला तर त्याच्या एका गुणाच्या 25% माझे एकूण गुणामधून वजा केले जातील. मग अशा प्रकारे आपण पूर्व परीक्षा या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आता गट ब सेवा याची मुख्य परीक्षा नेमकं कशी घेतली जाते ते बघूया. ओके. सो महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा किती पेपर असतात. मग मुख्य परीक्षेमध्ये सुदैवाने आपण सर्वजण जे व्हिडिओ बघतायत ते पूर्व परीक्षा पास झाले, मेरिटमध्ये आलेत आणि त्यांचं सिलेक्शन झालं मेन्स परीक्षेसाठी. किती पेपर घेतले जातील मग माझे. मेन्समध्ये 2 पेपर असतात. पेपर क्रमांक 1 असतो 200 गुणांचा, पेपर क्रमांक 2 पण असतो 200 गुणांचा. म्हणजे मुख्य परीक्षा एकूण 400 गुणांची होते. ओके. हे झालं सर्वच परीक्षांसाठी. PSI, STI, ASO आणि सब रजिस्ट्रार या 4ही परीक्षांसाठी मुख्य परीक्षा 400 गुणांची होते आणि एकच होते. म्हणजे 4ही परीक्षांसाठी पदांसाठी वेगवेगळी मुख्य परीक्षा घेतली जात नाही हे लक्षात घ्या. जे सिनियर असतील त्यांना माहिती असेल, पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे की या 4ही परीक्षांसाठी वेगवेगळ्या परीक्षा होत नाही. 4ही परीक्षांसाठी एकच मुख्य परीक्षा. म्हणजे काय, पूर्वला पण एकच परीक्षा 4ही पदांसाठी, सेम सिलेबस, एकच परीक्षा आहे ना. आणि मुख्य परीक्षा देखील 4 पदांसाठी एकच कॉमन सिलेबस. ओके. सो लक्षात घ्या 4ही पदांसाठी मुख्य परीक्षा आहे. फक्त पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे, विशेष पद आहे, याची डिमांड थोडी वेगळी आहे. याला फक्त शारीरिक चाचणी व मुलाखत. बाकीच्या परीक्षांना मुलाखत नाहीये. ASO, STI, सब रजिस्ट्रार यांना मुलाखत नाही. मेन्सच्या मेरिटवर त्यांचं सिलेक्शन फायनल होतं. फक्त PSI पदासाठी ज्यांनी आपला प्रिफरन्स दिला असेल फॉर्म भरताना त्यांना फक्त शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी जावं लागतं. मग जसं मगाशी मी चर्चा केली सुरुवातीला की 100 गुणांची फिजिकल टेस्ट आणि 40 गुणांची काय होणार आहे, मुलाखत होणार आहे. पण यात पण एक महत्त्वाचा मुद्दा की ही जी फिजिकल टेस्ट होणार आहे ही फक्त क्वालिफाईंग आहे. ओके. म्हणजे मेन मेरिटमध्ये, अंतिम मेरिटमध्ये याचे मार्क पकडले जात नाही. फक्त तुम्हाला कमीत कमी 60 मार्क 60% फिजिकल टेस्टमध्ये जर मिळाले तर तुम्ही कशासाठी पात्र होतात, तुम्ही मुलाखतीसाठी पात्र होतात. आणि मग या 40 गुणांच्या आधारे आणि हे 400 गुण असे 440 मार्क तुम्हाला कन्सिडर केले जातात आणि त्यातून मेरिट तुमचं लावलं जातं. ओके. हे 100 गुण नाही,
हे 40 अधिक 400. सो लक्षात घ्या, फक्त PSI साठीचं मेरिट थोडंसं एक स्टेप पुढे आहे, हे या ठिकाणी आपल्याला समजून घेता यायला पाहिजे. आता लक्षात घ्या, मी सांगितलं की 2 पेपर असतात सर, 200-200 मार्काचे. पेपर 1 जो आहे, पेपर 1 मध्ये 2 विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, एक म्हणजे मराठी आणि इंग्रजी. पेपर 1 मध्ये 2 विषय असतात, मराठी इंग्रजी. मराठीवर 50 प्रश्न, इंग्रजीवर 50 प्रश्न. एक प्रश्न 2 गुणांसाठी. लक्षात घ्या, 50 प्रश्न, एक प्रश्न 2 गुणांसाठी, म्हणजे मराठीवर 100 गुणांचे प्रश्न विचारले जातात, इंग्रजीवर 100 गुणांचे किती झाले, 200 गुण. ओके, पेपर 1 जो आहे तो 200 गुणांचा आहे. लक्षात आलं, 200 गुणांपैकी 100 गुण मराठीला, 100 इंग्रजीला, पण प्रश्न किती आहेत, 50-50. लक्षात घ्या, म्हणजे एका तासामध्ये किती वेळ देणार आहेत ते, पेपर 1 ला मेन्समध्ये 1 तास, म्हणजे पुन्हा 100 प्रश्न सोडवण्यासाठी मला 60 मिनिटे मिळणार आहेत पेपर 1 साठी. मग मध्ये गॅप असतो आणि मग पेपर 2 असतो, ते आपण चर्चा करूया. सो लक्षात घ्या, मराठी हा जो विषय आहे पेपर 1 मध्ये, त्याचा दर्जा काय असणार आहे प्रश्नांचा, तर 12वी. म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्याला जे ज्ञान असायला पाहिजे मराठी भाषेचं, ते लक्षात घेऊन मराठी प्रश्नांची निर्मिती केली जाईल. त्यानंतर इंग्रजी, तर पदवी विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेचं ते ज्ञान किंवा इंग्रजी भाषा समजून घेण्यासाठी जे स्किल्स अपेक्षित असतात ते लक्षात घेऊन इंग्रजीच्या प्रश्नांची निर्मिती केली जाईल आणि ते प्रश्न तुमच्यासमोर दिले जातील. मराठीचे प्रश्न ऑब्व्हियसली मराठीमध्ये असतील, इंग्रजीचे इंग्रजीमध्ये असतील माध्यम म्हणून. आणि या दोन्ही भाषेतले प्रश्न कसे असतील, तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे पूर्व मुख्य या सर्वच ज्या स्टेजेस आहेत या MCQ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे आहेत. कुठेही डिस्क्रिप्टिव्ह गट ब सेवेमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, हे यातून लक्षात येतं. त्यानंतर पहिला पेपर झाला, दुसरा पेपर, मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर, सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. लक्षात घ्या, सामान्य अध्ययन जे साधारणतः सर्वच विद्यार्थ्यांना आपले जे विषय आहेत भारतातले प्रमुख विषय, ते प्रमुख विषय माहिती पाहिजे आणि त्याची बुद्धिमत्ता या परीक्षेतून चेक करावी, या हेतूने पेपर 2 या ठिकाणी आयोजित केला जातो. पेपर 2 वर एक आता झालेला आहे. पेपर 2 जो आहे 100 प्रश्न त्याच्यामध्ये असतात, प्रत्येक प्रश्न 2 मार्काला, म्हणजे 200 गुण झालेत. ओके, पेपर 1 100 प्रश्न, पेपर 2 100 प्रश्न. पेपर 1 ला 200 मार्क, पेपर 1 ला 200 मार्क, पेपर 2 ला 200 मार्क. मग हे प्रश्नांचा दर्जा कसा असणार आहे, पदवी दर्जा असणार आहे. त्यानंतर पेपर 2 चे जे प्रश्न असतील ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेत तुमच्या प्रश्नपत्रिकेत असतील. किती वेळ दिला जाणार आहे, 1 तास, म्हणजे पुन्हा 100 प्रश्नांसाठी 60 मिनिट, 1 मिनिटापेक्षा कमी कालावधी, आणि ते देखील MCQ ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे असणार आहे. ओके, म्हणजे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आलं असेल. प्रिलिम्सला 100 प्रश्न, 100 गुणांचे, 60 मिनिटं. पास झालात, मेन्सला आलात तर मेन्सचा पहिला पेपर 100 प्रश्न 200 गुणांसाठी 60 मिनिटांसाठी. दुसरा पेपर 100 प्रश्न 200 गुण 60 मिनिट. स्ट्रक्चर सेम आहे. यातून काय आयोग अपेक्षित करते लक्षात घ्या. तुम्हाला स्ट्रक्चर समजून घ्यायचं की आयोगची अपेक्षा काय आहे, की तुम्ही प्रेशरमध्ये, अंडर प्रेशर किती छान परफॉर्मन्स करतात. जो चांगला परफॉर्मन्स करेल त्या 60 मिनिटामध्ये, त्याच्या आधी तुम्ही 2 वर्ष अभ्यास करू द्या, 1 वर्ष करू द्या किंवा 6 महिने करू द्या, प्रश्न तो नाही आहे. ते 60 मिनिट जो आहे त्या ठिकाणी तुम्ही किती छान परफॉर्मन्स करताय ते तुमचं मेरिट पुढे पुढे तुम्हाला पाठवत राहील. ओके, प्रत्येक नवीन नवीन स्टेपला तुम्हाला जाता येईल. तर लक्षात घ्या की मेन्समध्ये नकारात्मक गुणदान आहे का, तर हो, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम मेन्समध्ये देखील आहे. कशी आहे, तर चुकीच्या प्रश्नासाठी 25% गुण, त्या प्रश्नाच्या 25% गुण या ठिकाणी एकूण मार्कांमधून वजा केले जातील. जसं पूर्वला मार्क निगेटिव्ह सिस्टीम आहे तशी इथे देखील निगेटिव्ह सिस्टीम आहे असं आपल्याला म्हणता येतं. एकापेक्षा अधिकची उत्तर जर दिली तरी ते चुकीचं म्हणलं जाईल, किंवा तुमचे चिन्ह तुम्ही व्यवस्थित, वर्तुळ जे आहे ते व्यवस्थित चिन्हांकित केले नसेल तरी देखील ते उत्तर चुकीचे समजण्यात येईल आणि 25% मार्क्स, एका गुणाच्या 25% मार्क्स त्या ठिकाणी वजा केले जाईल. ओके, सो ते आता या ठिकाणी लक्षात घ्या की मेन्स परीक्षेमध्ये एक प्रश्न हा किती मार्काला आहे, 2 मार्काला आहे. बरोबर, बघा 100 प्रश्न 200 मार्काला, म्हणजे काय,
या ठिकाणी 2 मार्क एका प्रश्नाला आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा एक प्रश्न चुकतो त्यावेळेस 2 गुणांच्या 25%. ओके, 2च्या 50% 1च्या म्हणजे 0.50 मार्क्स तुमचे वजा केले जातील ज्यावेळेस तुमचा एक प्रश्न चुकेल. हा फरक पूर्व आणि मुख्यमध्ये. कारण पूर्वमध्ये एका गुणाला एक प्रश्न होता, मुख्यमध्ये एका प्रश्नाला 2 गुण आहेत. म्हणजे 2 गुणच्या 25% निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम त्या ठिकाणी असणार आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. ओके, पुन्हा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममुळे तुमचे जर मार्क अपूर्णांकात आले ते तसेच ठेवले जातात. त्यानंतर अनुत्तरित उत्तर जर असेल तर त्याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ॲप्लिकेबल नसते असं आपल्याला म्हणावं लागतं. त्यानंतर पूर्व त्या सिलेबस, मुख्य स्ट्रक्चर, आता सिलेबस आपण बघणार आहोत. ओके, सो लक्षात घ्या, पेपर क्रमांक 1 ज्यामध्ये मराठी आणि इंग्रजी या 2 विषयांवर प्रश्न आहेत त्याचा सिलेबस आपण आधी बघूया. मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे की मराठी विषयाचा अभ्यास 50 प्रश्न तुम्हाला सोडवायची आहे. किती प्रश्न? 50 प्रश्न मराठीवर सोडवायची आहे. मग त्यामध्ये कसे प्रश्न असतील तर सर्वसामान्य शब्दसंग्रह मराठी भाषेचा, मराठी भाषेची वाक्यरचना, त्याचं व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग, तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे म्हणजे पॅराग्राफ आणि त्यावर काही ठराविक प्रश्न विचारले जातील. ओके, जर मराठी भाषा चांगली असेल, थोडं टेक्निकल नॉलेज असेल तर हा पेपर आपल्याला अभ्यासाने चांगला जाऊ शकतो. इंग्रजी भाषा त्यावर देखील 50 प्रश्न आहेत. ओके, म्हणजे 50 आणि 50 एकूण 100 प्रश्न विचारणार आहेत पेपर 1 मध्ये. लक्षात घ्या, सेम जे स्ट्रक्चर मराठीचं तेच इंग्रजीचं. कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस आणि त्यांचा अर्थ अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोघांसाठी जे सिलेबसचं स्ट्रक्चर आहे ते सेम आहे, फक्त भाषा वेगळी असल्यामुळे तो आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. हे झालं पेपर 1चं स्ट्रक्चर किंवा सिलेबस असं म्हणूया. त्यानंतर पेपर क्रमांक 2 जो सामान्य क्षमता चाचणी यावर अपेक्षित आहे त्यामध्ये पुन्हा काही विषय दिलेले आहेत. ओके, तर पेपर 2 मध्ये जास्त विषय आहेत. पेपर 1 मध्ये 2 विषय आहेत, पेपर 2 मध्ये जास्त विषय आहेत. मग कोणता? तर पहिला विषय सामान्य बुद्धिमापन व आकलन. लक्षात घ्या, आयोग काय म्हणतं की तुमचं बुद्धी कशी आहे, तुमची आकलन क्षमता कशी आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. मग काय, त्यावर आम्ही प्रश्न विचारू. मग प्रश्न कसे असतील तर उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न. आपली क्रिटिकल थिंकिंग, आपली जी थिंकिंग प्रोसेस आहे ते चेक करण्यासाठीचे काही प्रश्नांची निर्मिती आयोग त्या ठिकाणी करेल. ओके, सो सामान्य बुद्धिमापन व आकलन हा झाला पहिला विषय. दुसरा विषय, तुम्ही किती तत्पर आहात, तुम्हाला करंट इव्हेंट किंवा ट्रेंड काय माहिती आहे त्यानुसार चालू घडामोडी हा दुसरा विषय. मग ज्यामध्ये जागतिक तसे महाराष्ट्रासह भारतातील महत्त्वाच्या घडामोडी, जसं मी तुम्हाला सांगितलं की भारताच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक गोष्टीवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या चालू घडामोडीमध्ये तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. तिसरं ते म्हणजे अंकगणित व सांख्यिकी, जे आपण प्रिलिम्समध्ये बेसिक्स मॅथमॅटिकल ऑपरेशन जे आहेत, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार, दशांश, हे जे सर्व ऑपरेशन्स आहे मॅथमॅटिक्सचे यावर आधारित देखील एक विषय हा मेन्समध्ये असणार आहे. ओके, म्हणजे पेपर 2 मध्ये काही प्रश्न या विषयावर असतील. त्यानंतर चौथा विषय म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे 2 कायदे आपल्याला मेन्ससाठी तयार करावे लागतात. कारण काय झालेलं आहे, आता सर्वच परीक्षा कॉमन असणार आहेत ना, म्हणजे PSI, STI, ASO, मग त्यामुळे हे 2 कॉमन कायदे सर्वांना माहिती असावेत असं आयोगाला वाटतं. त्यामुळे या 2 कायद्यांची तयारी आपल्याला पेपर 2 साठी करावी लागणार आहे. त्यानंतर 5वा विषय तो म्हणजे भारतीय संघ राज्य व्यवस्था, भारतीय राज्य घटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी, म्हणजे पॉलिटिकल सायन्स किंवा राज्यशास्त्र आपण ज्याला म्हणतो. ओके, मग राज्यशास्त्रामध्ये फक्त राज्यघटना येते का? नाही, राज्यघटना हा एक विषय होऊ शकतो त्यातला, परंतु इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्वच गोष्टींचा अभ्यास आयोगाला असं वाटतं की तुम्हाला माहिती पाहिजे. मग काय काय तर राज्यघटना कशी तयार झाली भारताची
आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका तुम्हाला कोरिलेट करता येत असेल व त्याची तत्व, हा पहिला मुद्दा त्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. घटनेची महत्त्वाची कलमे व ठळक वैशिष्ट्ये. बघा आयोगाने किती स्पष्टपणे सांगितलेले की बाबा हा जो विषय 5 नंबरचा किंवा बाकीचे विषय देखील त्यामध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे हे देखील आयोग स्पष्टपणे सांगतंय. त्यानंतर केंद्र व राज्य संबंध. केंद्र सरकार व राज्य सरकार वेगवेगळी राज्य आहेत, त्यांच्यामध्ये नेहमी चढाओढ चालू असते, तर त्यांचा संबंध, या संबंधीच्या प्रोव्हिजन्स. ओके, या तुम्हाला वेळोवेळी माहिती असणं गरजेचं आहे. निधर्मी राज्य. राज्याला धर्म नाही आहे भारतामध्ये. ओके, कोणत्याही राज्याला नाही आणि देशालाही नाही. सो ती संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजे. मूलभूत हक्क काय आहेत नागरिकांचे, त्यांची कर्तव्ये काय आहेत, त्यावर प्रश्न येऊ शकतात. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. ओके, प्रत्येक राज्याला म्हणजे देशाला एक सरकार म्हणून, एक राज्य म्हणून कशा पद्धतीने नागरिकांसाठी कार्य करायला पाहिजे यासाठी राज्यघटनेने काही तत्व दिलेली आहेत. ही तत्व तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC तुम्हाला माहिती पाहिजे. स्वतंत्र न्यायपालिका म्हणजे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, गव्हर्नर्स, मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ, कर्तव्य त्यांची, अधिकार. त्यानंतर राज्य विधिमंडळ. ओके, असेंब्ली जे आहेत आपल्या त्या संबंधीचे प्रश्न. मग त्यामध्ये विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्यांचे सदस्य, त्यांचे अधिकार, कार्य, कर्तव्य. त्यानंतर विविध विधी समित्या. म्हणजे काय, फक्त राज्यघटना नाही तर जे काही जे काही स्ट्रक्चर आहे संघ राज्य व्यवस्थेचं, त्या संघ राज्य व्यवस्थेत जे महत्त्वाचे कंपोनंट्स आहे त्या संबंधी देखील तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यावर प्रश्न आयोग विचारेल. 6वा जो विषय आहे पेपर 2 मध्ये तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा. ज्याप्रमाणे पूर्व परीक्षेमध्ये होता त्याप्रमाणे इथे आहे, फक्त थोडं ब्रॉडली विचारणार आहेत. कसं, तर लक्षात घ्या तुम्हाला कसला अभ्यास करायचा आहे माहिती याच्यामध्ये, तर सामाजिक व आर्थिक जागृती म्हणजे 1885 पासून 1947 पर्यंत ज्या ज्या जागृती केल्या गेल्या विविध समाज सुधारकाकडून त्या सर्वच आंदोलन चळवळी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर त्या दरम्यान जे काही व्यक्ती होऊन गेले, महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचं कार्य, त्यांचं कंट्रीब्युशन नेमकं काय आहे. समाज सुधारकांचे कार्य, त्या दरम्यान जे काही समाज सुधारक होऊन गेले ते कार्य त्यांचं कार्य तुम्हाला माहिती पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे लक्षात घ्या. 85 पासून 47 पर्यंत जसं व्यक्तीने कार्य केले तसं वर्तमानपत्राने देखील कार्य केलेलं आहे. तर त्यांचं ते कोणती आहेत, त्यामागे कोण होतं, नेमकं काय काय भूमिका त्यांनी निभवली, त्यासंबंधी शिक्षणाचा परिणाम त्या दरम्यान काय झाला, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी व राष्ट्रीय चळवळी. ओके, म्हणजे आता फक्त स्वातंत्र्यासाठीच चळवळी झाल्यात का, तर नाही, सामाजिक स्वातंत्र्यासाठी देखील चळवळी झाल्या असतील, आर्थिक गोष्टींसाठी चळवळी झाल्या असतील, तर त्यांची देखील माहिती तुम्हाला असायला पाहिजे. तत्कालीन म्हणजे समकालीन ज्या गोष्टी आहेत त्या माहिती पाहिजे असं आयोगाला वाटतं, म्हणजेच तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला असं म्हणता येईल. ओके, सो अगदी क्लिअरली डिफाईन केलेले आहे की काय काय तुम्हाला वाचायचं आहे. सो हे झालं इतिहास. त्यानंतर भूगोल. मग त्यामध्ये भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल हे 2 कन्सेप्ट आहे. मग भूगोलमध्ये काय अभ्यास करायचा सर, तर आयोगाने सांगितलेले काय म्हणता आयोग की महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक म्हणजे फिजिकल जिओग्राफी भूगोल आपल्याला अभ्यासायचा आहे. मुख्य प्राकृतिक फिजिओग्राफिक विभाग, भारतातील जे काही प्राकृतिक विभाग आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. हवामानशास्त्र, नेमकं हवामान कसं आहे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याचं कारण काय असू शकतं, पर्जन्यमान व तापमान, पाऊस कसा होतो, तापमानामध्ये व्हेरिएशन येतंय, त्याची कारणं काय नेमकं कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीचं पर्जन्यमान आणि तापमान आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. विभागवार जे बदल होत जातात भारतामध्ये ते. त्यानंतर नद्या, पर्वत व पठार, विविध भूरूपे. त्यानंतर राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे. त्यानंतर मानवी व सामाजिक भूगोल ज्यामध्ये लोकसंख्येचे स्थानांतर म्हणजेच मायग्रेशन हा अत्यंत महत्त्वाचा विषय, तो तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचे उगम आणि डेस्टिनेशन वर होणारे परिणाम, जिथून लोक येत आहेत तिथे काय परिणाम होतो आणि ते जिथे जात आहेत, म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये काही लोक येत असतील तर त्याचा काय परिणाम होतो. त्याचप्रमाणे ग्रामीण वस्त्या, तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न. लक्षात घ्या, फक्त भूगोल म्हटल्यानंतर फक्त जिओग्राफिकल
टेक्निकल गोष्टींचा अभ्यास करायचा का नाही, तर मानवी भूगोल काय म्हटलेलं इथे बघा, मानवी व सामाजिक भूगोल हा शब्द ज्या वेळेस येतो त्यावेळेस मनुष्य मानव त्या ठिकाणी ज्या ठिकाणी असेल त्यावेळेस भूगोलाच्या दृष्टिकोनातून जे जे प्रश्न उद्भवू शकतात त्यांचा देखील अभ्यास आपल्याला करायचा आहे. सर्वच नाही तर आयोगाने सांगितलंय त्याच प्रश्नाचा अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे. त्यानंतर भूगोलमध्येच पर्यावरण देखील ऍड केलेलं आहे, मग ज्यामध्ये मानवी विकास व पर्यावरण हा अत्यंत महत्त्वाचा, पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः वन संधारण, बरोबर, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की वनांचं संधारण करणं अपेक्षित आहे. प्रदूषणाची प्रकार कोणते कोणते आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. आपत्ती व्यवस्थापन पर्यावरणीय आपत्ती कोणत्या कोणत्या येतात त्यासंबंधीचा अभ्यास, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेले राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवरील संघटना आणि संस्था, म्हणजे पर्यावरण विषयामध्ये ज्या ज्या संस्था कार्यरत आहेत महत्त्वाच्या त्या संबंधीची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. त्यांचं इस्टॅब्लिशमेंट असेल, त्यांचं विशेष कार्य असेल, हे देखील या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणजे भूगोल फक्त भूगोल नाही तर त्यामध्ये पर्यावरण देखील आयोग आपल्याला पेपर 2 साठी मुख्य परीक्षेमध्ये विचारणार आहे. त्यानंतर सायन्स, सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान, ओके, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, त्यामध्ये पुन्हा एकदा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, हे झालं बेसिक सायन्स सामान्य विज्ञान. आता दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन सांगितले, रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आहेत नवीन नवीन, एरियल अँड ड्रोन फोटोग्राफी, GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि त्याचे ॲप्लिकेशन, ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी उदयास आलेल्या आहेत ज्याचा मानवाला उपयोग आहे सामान्य विज्ञानामध्ये, तर त्या देखील आपल्याला अभ्यास करणं सर्वच करायचं नाही तर आयोगाने सांगितले की कोणत्या कोणत्या कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे, स्टॅटिक कन्सेप्ट आणि रिसेंट ट्रेंडिंग जे रिसर्च झालेला आहे किंवा काही नवीन गोष्टी आल्या असतील तर त्या देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता आपण एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी ज्या गोष्टींचा वापर करतो म्हणजे आपण संवाद साधतो, बरोबर, मग यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली जाते माहिती घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी, तर त्या संबंधीचे देखील प्रश्न आयोग आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञान या 8 नंबरच्या सब विषयामध्ये सब सब्जेक्टमध्ये पेपर 2 मध्ये विचारणार आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या आवडीचा आणि आपला विषय तो म्हणजे अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र, सिंपल भाषेमध्ये म्हणायचं तर इकॉनॉमिक्स. 9वा विषय कोणता आहे पेपर 2 मध्ये मेन्समध्ये जो तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. पण मग त्यामध्ये काय विचारलेले लक्षात घ्या, अर्थव्यवस्था, इकॉनॉमी, त्यामध्ये होणारं नियोजन, डेव्हलपमेंट विषयक इकॉनॉमिक्स. बघा क्लिअर केलं आयोगाने. इकॉनॉमिक्स म्हणजे फक्त हे होतं का नाही, इकॉनॉमिक्समध्ये वेगळ्या सब ब्रांचेस आहेत पण त्यापैकी या अंडर जे इकॉनॉमिक्स येतं त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. पहिलं म्हणजे समग्र लक्षी अर्थशास्त्र, मॅक्रो इकॉनॉमिक्स आपण ज्याला म्हणतो, राष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस अर्थशास्त्राचा अभ्यास केला जातो एकूण संकल्पनांचा त्याला आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतो. मग त्यामध्ये समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याच्या काही कन्सेप्ट आहे की वृद्धी आणि विकास, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट या 2 महत्त्वाच्या संकल्पना आहेत. प्रत्येक राज्य प्रत्येक देश हा डेव्हलपमेंटच्या मागे लागलेला आहे, विकासाच्या मागे लागलेला आहे. ते म्हणजे नेमकं काय, भारत नेमकं कुठे आहे, महाराष्ट्राचं स्थान काय आहे, सार्वजनिक वित्त, सरकार जे पैसे खर्च करतं म्हणजे सरकारचं जे काही व्यवहार आहे आर्थिक व्यवहार त्या संबंधीचे प्रश्न आयोग तुम्हाला विचारेल. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल, ओके, म्हणजे आंतरराष्ट्रीय भारत आणि इतर देश ज्या व्यापारामध्ये गुंतलेले आहेत तो ट्रेंड म्हणजे आयात आणि निर्याताचं कंपोजिशन तुम्हाला माहिती पाहिजे, त्यावर आयोग प्रश्न विचारेल. कॅपिटल देखील अत्यंत महत्त्वाचा विषय, कोणत्याही देशाला विकसित व्हायचं असेल तर कॅपिटल लागतं, मग तो ट्रेंड नेमकं काय तो देखील आपल्याला आयोग विचारू शकतं. सो भांडवल हा विषय त्यामध्ये येतो. हा झाला मॅक्रो इकॉनॉमिक्सचा भाग, समग्र लक्षी अर्थशास्त्र. दुसरा जो पार्ट आहे इकॉनॉमिक्सचा तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी. मग त्यामध्ये काय अपेक्षित आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे, भारतीय अर्थव्यवस्थेसमोर कोणकोणती आव्हाने आहेत व आतापर्यंत कोणकोणत्या आर्थिक सुधारणा केलेल्या आहेत आणि गरजेच्या आहेत. त्यानंतर भारतातील शेती त्याचं स्वरूप कसं आहे, त्याची भूमिका काय आहे, ग्रामीण विकासामध्ये
ग्रामीण विकास म्हणजे काय, कोणकोणते घटक आहेत, योजना काय असू शकतात, सर्वच गोष्टी. त्यानंतर सहकार, कोऑपरेशन. ओके, अत्यंत महत्त्वाची चळवळ महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली आहे. तर सहकार क्षेत्र जे आहे त्याच्या फंडामेंटल कन्सेप्ट आणि स्वातंत्र्यानंतरचा ट्रेंड आपल्याला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. त्यानंतर मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, जसं मी तुम्हाला सांगितलं की मॉनिटरी सेक्टर जे आहे इंडियाचं, फायनान्स सेक्टर, मॉनिटरी सेक्टर, ज्यामध्ये बँकिंग प्रामुख्याने येतं, तर त्याचा अभ्यास, त्याच्या योजना किंवा त्याचं जे पॉलिसीज आहेत त्या आपल्याला या विषयामध्ये मौद्रिक व वित्तीय क्षेत्रामध्ये अपेक्षित आहेत अभ्यास करणं. त्यानंतर सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, काही संस्था आहेत प्रमुख ज्या वित्तीय मार्केट जे भारताचं ते हँडल करत असतात, तर त्या संस्थेसंबंधीची माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. सार्वजनिक वित्तामध्ये वित्तीय क्षेत्रामध्ये काही संस्था आहेत त्याची देखील माहिती आपल्याला असणं अपेक्षित आहे. त्यानंतर भारतातील उद्योग व सेवा क्षेत्र, याच्यामध्ये महाराष्ट्र हा विशेष संदर्भ असणार आहे. असं आता इथे उल्लेख नसला तरी महाराष्ट्र हा विशेष संदर्भ पूर्णच सिलेबसमध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. उद्योग व सेवा क्षेत्र जे द्वितीय आणि तृतीय क्षेत्र आहे, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टर, त्याच्या संबंधीची माहिती, काही रिसेंट ट्रेंड, त्याची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. पायाभूत सुविधा विकास, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. ओके, अत्यंत महत्त्वाचा विषय. त्याच्यातल्या स्कीम्स कोणकोणत्या असतील, नेमका ट्रेंड कसा आहे डेव्हलपमेंटचा, काही पॉलिसीज त्याच्याबद्दल आल्या असतील तर त्या देखील तुम्हाला या ठिकाणी पायाभूत सुविधा विकासमध्ये अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, पुन्हा देश इतर देशांसोबत होणाऱ्या गोष्टी, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था म्हणून दुसऱ्या अर्थव्यवस्थांसोबत जो आपला व्यवहार केला जातो, व्यापार केला जातो ते, आणि भारतीय व्यवस्थेमध्ये जे भांडवल गुंतवणूक केली जाते त्या संबंधीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्यानंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, म्हणजे हे जे कंपोनंट्स आहे सर्व 2.8 पर्यंत, त्याच स्ट्रक्चरने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आपल्याला कुठेतरी माहिती पाहिजे. ओके, म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था फक्त हेडलाईन जरी दिलेली असेल त्यामध्ये काय अपेक्षित आहे, तर पुन्हा वरच्याच गोष्टी कुठेतरी अपेक्षित आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता लक्षात घ्या, हा जो पॉईंट होता समग्र लक्षी अर्थशास्त्र, मी असं म्हणतो की हा फाउंडेशन, आता हे मी इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये सांगेलच तुम्हाला, हा फाउंडेशन पार्ट आहे आणि हा अप्लाइड बेस पार्ट आहे. ओके, सो हे जवळपास 9 विषय, आता हे इकॉनॉमिक्सचा एक विषय झाला तर जवळपास 9 विषय पेपर 2 मध्ये, म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 मध्ये मराठी इंग्रजी, पेपर 2 मध्ये 9 विषय आहेत. या 9 विषयांच्या आधारे 100 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत. ते 100 प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचे. ओके, 200 गुणांसाठी, एक प्रश्न 2 गुणांना. वेटेज कुठेतरी सर्वांना आयोगाच्या दृष्टिकोनातून वेटेज सारखं असायला पाहिजे. थोडं खालीवर होतं तर ते देखील आपण ट्रेंड सेशनमध्ये चेक करणार आहोत. ओके, तर अशा प्रकारे गट ब सेवा ज्या आहेत, या गट ब सेवांचा सिलेबस, अभ्यासक्रम 4 पदांसाठी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. सामायिक, संयुक्त पूर्व परीक्षा, संयुक्त मुख्य परीक्षा, PSI साठी मुलाखत आणि शारीरिक चाचणी फक्त वेगळी. ओके, सो आजच्या सेशनचा हेतू हा होता की नेमका सिलेबस काय आहे संयुक्त पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला, त्याचे कोणकोणते पेपरचं स्ट्रक्चर आहे, मार्क्स किती असतील, किती प्रश्न असतील, कोणत्या स्वरूपाचे असतील, आणि मग त्यासाठी सबविषय, सब्जेक्ट जे असतील त्यांच्यामध्ये हेड टॉपिक्स कोणते आहेत जे आयोगाने सांगितलेले आहेत. आता पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की सर मग प्रश्न डायरेक्ट त्या हेडलाईनवर विचारला जात नाही, मग ते PYQ आपण त्यामुळेच म्हणतो की सिलेबस हा स्टार्टिंग पॉईंट आहे आणि एंड पॉईंट हा PYQ आहे. मग या दोन्ही गोष्टींनी मिळून जे बनतं ते म्हणजे आपला फायनल ॲज अ स्टुडंट सिलेबस, मी ज्याला म्हणतो. की स्टुडंट सिलेबस काय आहे, तर तो आहे PYQ आणि आयोगाने दिलेला सिलेबस, या दोघांना मिळून आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, सो होप तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल. थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू.